आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। एक धक्कादायक बातमी आहे, कारण 3 बहिणींशीच लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील अमरोहातील जिल्ह्यात समोर आलाय। विकास उर्फ विक्कूनं देविका, छवी आणि अलकाशी लग्न केलं। चौघेही जण सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स। लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। विकास सोबत या तरुणी सोशल मीडियासाठी लग्नाचे व्हिडिओ करायच्या। तिघींच्या घरच्यांनी वेगवेगळ्या घरात लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला। अखेर विकास आणि तिघींनी मिळून चर्चा केली आणि लग्नाचा निर्णय घेतला। उत्तर प्रदेशातील अमरोहातील ही घटना आहे। उत्तर प्रदेशात अमरोहात ही घटना घडल्याचं पाहायला मिळतंय। चौघेही जण सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर्स असल्याचं पाहायला मिळालं। मात्र घरच्यांना जेव्हा कळलं तेव्हा तिघींचं लग्न लावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर हा प्रकार घडला। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी श्रीरंग खरे सध्या संपर्कात आहेत। श्रीरंग, काय नेमके हे प्रकरण आहे? थोडंसं गमतीशीर प्रकरण म्हणावं लागेल, कारण एका तरुणाने 3 तरुणींची लग्न केलेलं आहे। आता या 3 तरुणींमध्ये दोघी जणी सख्या बहिणी आहेत आणि एक जण जी आहे ती त्यांची चुलत बहीण आहे। हे सगळेही 4ही जण जे आहेत ते सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आहेत। त्यांना सोशल मीडियावर चांगलं फॉलोईंग असल्याचं देखील पोलिसांना माहिती मिळालेली आहे। या तिघींचं वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देण्याचं ठरलेलं होतं। मग या तिघी जणी एकत्र आल्या, त्यांनी हा जो विकास आहे त्याच्याबरोबर चर्चा केली आणि मग या चौघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला। सोशल मीडियासाठी हे वेगवेगळे व्हिडिओ बनवायचे आणि या व्हिडिओची थीम कौटुंबिक असायची, म्हणजे नवरा बायको मधले काही प्रसंग असतात जे प्रत्येक घरामध्ये बघायला मिळतात, तशाच पद्धतीचे व्हिडिओ हे सगळे लोक बनवत होते। कधी एक तरुणी याची बायको बनायची, कधी दुसरी बनायची, कधी तिसरी बनायची। सोशल मीडियासाठी हे व्हिडिओ करता करता या चौघांनी आपापसातच लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत। पोलिसांना या संदर्भातली तक्रार मिळालेली आहे। एका मंदिरामध्ये हिंदू पद्धतीने या सगळ्यांनी लग्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली। हे सगळे जण सज्ञान आहेत का याची सध्या पोलीस माहिती जमा करण्याचा प्रयत्न करतायत। या सगळ्यांची चौकशी होतीये, त्यामुळेच हा सगळा प्रकार थोडासा धक्कादायक, विचित्र आणि हास्यास्पद देखील आहे। खरंय, हास्यास्पद म्हणावं लागेल। धन्यवाद श्रीरंग, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मग अमरोहातील ही घटना आहे। उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये ही हास्यास्पद आणि तितकीच थक्क करणारी घटना समोर आल्याचं पाहायला मिळालं।